आपल्याला दृष्टी पण भेटलेला आहे. मंदिरात जायचं आहे. आपण नारळ घेतो, दुकान आहे, नारळ घेतो, लगेच मंदिरात जातो. मंदिरात गेलं का नारळ ठेवतं, साखर वगैरे मारून दिलं होतं आणि घरी निघतो. व्हिडिओ काढवायला ब्लॉगिंग आहे, काही अडचण नाही, घाबरायची गोष्ट नाही. नमस्कार मित्रांनो, मराठी सुज ब्लॉगरच्या आपल्या नवीन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपला ब्लॉगचा आहे तिसरा दिवस. तर तिसरा दिवस झालेला आहे, 4 दिवस, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. तर आपला हा एक ब्लॉग निघलेला आहे, हा एक आजचा ब्लॉग आपण तयार करणार आहेत. आणि रविवारचा काय निघलेला नाही. रविवारचा कशामुळे निघलेला, कारण की हे जे माझा रविवारचा पूर्ण दिवस आहे तो आपला चॅनल डेव्हलप करण्यासाठी गेलेला आहे. मी चॅनलची मार्केटिंगचा एक व्हिडिओ काढायचा आहे, तो काय रविवारी झालेला नाही आहे. तर तो आज मी संध्याकाळी करणार आहे. कारण की कालच्याला काहीच टाईम भेटलेला नाही आहे. कारण की कालचा टाईम कसं काय नाही भेटला, कारण की कालच्याला सगळं म्हणजे ते चॅनल बनवण्यामध्येच गेलं. मी काय याच्या आधी कधी चॅनल बनवलेलं नाही आहे, त्याच्यामुळं एवढी काही माहिती नव्हती. त्याच्यामुळे मी अशी दुसरीकडून हेल्प घेत कालच्याला चॅनल बनवलं. आणि मला चॅनल बनवत नव्हतं, म्हणून मी एक देवाकडं मनोकामना केली होती की देवा माझं चॅनल बनवून दे. म्हणजे महादेवाच्या मंदिर, आमच्या शेजारी महादेवाचं मंदिर आहे, की तुला एक नारळ ठेवेल. आणि फायनली आपलं जे चॅनल बनलेलं आहे. तर आता मी कंपनीतून पैसे घेतो. माझ्या कंपनीचे 20 रुपये होते, व्हिडिओ पण ठेवलेली होती. 20 रुपये घेतो आणि जातो. आपलं नारळ ठेवतो, साखर मांडतो. आता वाजलेले 10 आणि आपल्याला 11 वाजता कॉलेजला पण जायचं आहे. आत्ताच दीपपूजा केली आणि आपल्याला आता नारळ ठेवायचं, पाय पडायचं, देवाचं दर्शन घ्यायचं. म्हणजे आपली सुरुवातच आज त्याच्यापासून आहे. तर थोडी साखर घेतो देवाला मांडायला. थोडी साखर पण घेतो. कसं आहे, जिथे डबा मांडून ठेवतो. याची पुडी बांधतो आता. तर मित्रांनो, मी हे 1-2 दूध आणि थोडीशी साखर घातलेली आहे. आता जाऊ तर पप्पा पण आज गावाकडे गेलेले आहेत. आज गावाकडे त्यांना सुट्टी होती ना, तेव्हा गावाकडे गेले. जरा जाऊन बघतो शेळ्या आहेत का. शेळ्या त्यांना खायला पण टाकायचं आहे. तिथून आता खायला टाकीन. नंतर मग थोडा लिहायचं आहे. थोडं कालचा अभ्यास माझा राहिलेला आहे. कालचा ते 12 वाजता जाग होतो, त्याच्यामुळं काही अभ्यास करायला टाईम नाही भेटला. आपण घेऊ आता घराची कडी लावून पडदा टाकू नागा. हे घेऊ कुलूप. आपल्याला दृष्टी पण भेटलेला आहे. मंदिरात जायचं आहे. आपण नारळ घेतो, दुकान आहे, नारळ घेतो, लगेच मंदिरात जातो. मंदिरात गेलं का नारळ ठेवतं, साखर वगैरे मारून दिलं होतं आणि घरी निघतो. मित्रांनो, फायनली आपण नारळ घेतलेला आहे. आणि हे नारळ एवढं छोटंच नारळ आहे, त्यामुळे 35 रुपयाला भेटलंय. किती वर्षी? 35 रुपयाला भेटलंय. एवढं किती छोटं नारळ तुम्ही बघू शकता. तर तुमच्याकडे केवढं भेटतं ते सांगा आम्हाला, कमेंटमध्ये सांगा. आणि सध्या मंदिरामध्ये पूजा चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला थोडी थांबायची बारी आलेली आहे. नाही तर लगेच पूजा झाली की आपल्याला लगेच जायचं आहे. नारळ ठेवायचं, साखर ठेवायची, उदबत्ती लावायची. पलीकडल्या मग हनुमानच्या मंदिरात पण जायचं आहे. ऋषी पण थांबलेलं, ऋषीला पण घाई झालेली आहे. ऋषीला श्रीगंधाला जायचं आहे. तर भेटू घरी गेल्यावर. आपण आलेलो आहेत आता हनुमानच्या मंदिरात.
आता भेटू घरी. तर मित्रांनो सगळं झालं. नारळ मांडलं, उद्बत्ती मांडली आणि जे मेन काम आहे तेच राहिले. देवाचं तोंड गोड करायचं तर राहिले, साखर मांडायचं राहील. तर आता साखर मांडू तर लगेच निघू. आता मांडलेली साखर आता डायरेक्ट घरी जाऊ, कारण की आता उशीर झालेला आहे. आपलं 10 वाजून 15 मिनिटाचाच टायमिंग होता इथं यायचा, आता फार उशीर झालेला आहे. मित्रांनो आलो आता मी घरी आणि मागं शाळेला पण खायला बांधतो आता, आणि मी पण जेवण करतो आणि आपल्या कॉलेजला निघूच लगेच. आज काही मित्र पण काल त्या दिवशी पण नव्हता आला आणि आज पण नाही येणार, कारण की त्याचा तो बॅच सी मध्ये आणि बॅच ए मध्ये, त्याच्यामुळे त्याचं आज प्रॅक्टिकल आहे. आणि माझं प्रॅक्टिकल आधीच पूर्ण झालेले आहे सगळे. त्याचं आज प्रॅक्टिकल आहे. आता वाजले आहेत 10:30. तर आपल्याला जायचं आहे 11 वाजता, 11 वाजता भेटू कॉलेजला जायचं टायमाला. मित्रांनो आपल्या कॉलेजला जायचा टाइम झालेला आहे आणि सार्थक पण आलेला आहे. सार्थकने गाडी आणलेली आहे. आज कोणती गाडी आणली? ऍक्टिव्ह. मित्रांनो मी आलेलो पोस्टपाशी आणि आज झाले ट्रॅक्टर बरेचसे कमी झालेले आहे. आज लावला पण आता डांबरीला, आता इकडे ट्रॅक्टर उभा आहेत आणि आज आलेला आहे आपल्याला सार्थक न्यायला. टेन्शन नव्हता आला. हे इथून कारखान्याचं गेट, इथं स्टँड. 15 मिनिटं आपण पोहोचलो आहे कॉलेजवर. सध्या पोटा आहे, पेट्रोल पण टाकायचं आहे गाडीत. पोटा फार आहे. हो भाई साहेब दम चल रा भाऊ. एवढा तर रस्ता त्यांनी करायचा. गाडीत पेट्रोल टाकून झालेला आहे. आता बरं आपण रस्ते लागले थोड्या दिवस कॉलेज एंट्री होत आहे. झालेलं आहे कॉलेजमध्ये एंट्री आणि गाडी करू पार्क, जाऊ कॉलेजमध्ये. आता जात आहे कॉलेजमध्ये पण आज काय एवढं कोण नाही आहे, सन्नाटा झालेला आहे सगळा. सध्या सर्व लोक मिटिंगला गेलेले आहेत ना, त्याच्यामुळे जास्त कोण नाही आहे. सार्थक पण आला आज कॉलेजला. 2-3 दिवस तो पण नव्हता आणि 2-3 दिवस मी पण नव्हतो. मी पण मोबाईल घ्यायला बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे मी पण नव्हतो आणि तो पण नव्हता. मी जर नाही आलो तो पण नाही येत, आणि तो जर नाही आला मी पण नाही येत. आहे का नाही सार्थक? बरोबर. हां बरोबर. चला भेटू कॉलेजच्या कॅम्पसमध्ये. मित्रांनो लेक्चर भरलेलं आहे. आता आम्ही काही लेक्चरमध्ये जात नाही आहेत, कारण की आम्हाला इथे 30 गावला अपेक्षित बघायला आणि याचा कास्ट व्हॅलिडेटर फॉर्म भरायचा आहे. तर आम्ही 30 गावला. माझं पण जर आपल्या यूट्यूब स्टुडिओबद्दल काहीतरी काम आहे, ते काम तेवढं पूर्ण करून येतो, जेणेकरून आपलं मग इथून पुढं डेली ब्लॉग सोडायला काही अडचण नाही. आलो आता मी घरी. आता घरून इथून हे घेतो बॅग फ्री. तिजावला जायचं आहे. तिजावला मला अपेक्षितची त्याची प्राईस विचारायची, अपेक्षित पण घ्यायची आहेत ना, त्याच्यामुळे अपेक्षित त्याची प्राईस विचारायची आणि आपल्या याचे मटेरियल घेण्यासाठी, यूट्यूब स्टुडिओचं मटेरियल घेण्यासाठी पण जायचं आहे. कामात काम होऊन जाईल. सार्थक पाळलेलं आहे. मागं चेक करतो आता शाळेने त्या तसं मग गेला मग थोडं आपलं थोडं टाईम स्पेंड जरी झाला तरी अडचण नाही. शाळे आहे इथं. तर चला व्हिडिओ 30 गावला जाताना. ओके डन. मित्रांनो आपण आज निघलो 30 गावला. थोड्या आपण 30 गावला पोहोचत आहे आणि याला मग सार्थक मग गाडी जायची आहे. गाडी घेऊन झाली की आपण अपेक्षित आणि आपलं यूट्यूब स्टुडिओचं मटेरियल पण घेऊ. मटेरियल काही मोठं नाही, आपण काही एवढे पण मोठे नाही की आपण स्पॉटलाईट घेऊ. छोटे लाईट घ्यायचे आहेत. निघलेलं आपण 30 गावला. मध्ये 12वी सायन्स अपेक्षितची काय प्राईस आहे मित्रांनो ती दाखवत आहे आता अपेक्षित. आपल्याला थोडं जाऊ अपेक्षित बघू, प्राईस बघू. भैया फक्त प्राईस सांगा. ब्लॉगिंग आहे, काही अडचण नाही, घाबरायची गोष्ट नाही. नाही तुमचा व्हिडिओ कट करतो. तर मित्रांनो फायनली काकडीची पण गाडी घेऊन झालेली आहे. आपलं पण काम झालेलं आहे. आपल्याला टूप कुठंच भेटत नव्हती, पण भेटली शेजारी तिथंच वाशिंग सेंटरच्या शेजारी. याची गाडी पण दोन झालेली आहे. आलोच घरी गेली. तर मित्रांनो आलो आता मी घरी. हे बघू शकता, ही एक टूब आणलेली आहे.
शेकटू बांधलेले आहे आणि हे दोन बल्ब आणलेले आहेत. तर आपले फक्त नाही फक्त 20 रुपयाला भेटलेलं आहे. 10 रुपयाची बल्ब आणि हे काय फुकटच भेटलेलं आहे. हे दुकानात पडलेलं असतं. तर मित्रांनो आजच्याला काही कॉलेजचे लेक्चर झालेले नाही इथं, म्हणजे होते पण ते एकच लेक्चर होतं. ते लेक्चर काय आम्ही काय केलेलं नाही. आम्ही गेलो अपेक्षितची आणि मला मटेरियल घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं आणि सार्थकला गाडी धुवायची होती. तर आज तारीख आहे 17. तर मित्रांनो आता मी ब्लॉग थांबत आहे, पण ब्लॉग थांबायचे मी तुम्हाला एक काही सांगत आहे की आम्ही जे म्हणलो होतो ब्लॉग, जो आपला संडेचा जो ब्लॉग आहे चॅनल मार्केटिंगचा, तो आज मी सोडत आहे. आणि तो सोडला की इथून पुढं मग आपले आता म्हणजे इथून पुढं रेग्युलर ब्लॉग आपले सुरू राहणार आहेत. तर मार्केटिंगचा व्हिडिओ मी आज टाकतो. मार्केटिंगचा व्हिडिओ आज मी टाकला की तो आपण संडेचा आहे असं गृहीत धरू. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.